पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। सत्वपुरुषयोः अत्यन्तासंकीर्णयोः प्रत्ययाविशेषो भोगः परार्थत्वात् स्वार्थसंयमात् पुरुषज्ञानम्। अत्यन्तसंकीर्णयोः सत्वपुरुषयोः प्रत्यया विशेषः भोगः परार्थत्वात्। महर्षि पतंजलि जी ने विभूती योगामध्ये ज्या वेगवेगळ्या विभूती सांगितल्या त्यापैकी आजचे सूत्र जे आहे ते चेतन तत्वाचं साक्षात्कार हा परार्थ ज्ञानावरती संयम केला असताना प्राप्त होतो हे सूचित करणारे हे सूत्र आहे। सत्व पुरुषयोः अत्यंत असंकीर्णयोः। अत्यंत असंकीर्णयोः ह्या पदाचा अर्थ अत्यंत भिन्न स्वरूपाचे आहे। यांच्यामध्ये थोडंही साम्य नाही। एकमेकापेक्षा हे एकमेकाचे विरुद्ध धर्माचे हे दोन तत्व आहेत। काय नाव आहे या तत्वांचं? सत्व पुरुषयोः। एकाचं नाव आहे सत्व आणि दुसऱ्याचं नाव आहे पुरुष। इथे सत्व शब्दाने आपण बुद्धी घेऊया, बुद्धी घेतली जाते आणि पुरुष ह्या तत्वाने चेतन तत्व घेतलं जातं। म्हणजे चेतन तत्व म्हणजे पुरुष आणि सत्व तत्व म्हणजे बुद्धी। म्हणजे बुद्धी आणि चेतन तत्व हे दोन्हीही एकमेकापेक्षा भिन्न आहेत, विरुद्ध स्वभावाचे आहेत। एक त्रिगुणात्मक आहे
बुद्धी, तर पुरुषाला त्रिगुणाचा इतकिंचितही संबंध नाही. बुद्धी ही जड आहे, तर चेतन तत्व, पुरुष हे चेतन तत्व आहे. जड आणि चेतन, त्रिगुण आणि निर्गुण, अशा दोन्हींच्या मध्ये एक परिणामाला पावणारा आहे, एक अपरिणामी आहे. एक द्रष्टा आहे, एक दृश्य आहे. असे विरुद्ध स्वभावाचे हे दोन तत्व आहे, पुरुष तत्व आणि बुद्धी तत्व. यालाच म्हणतात अत्यंत असंकीर्णयोः, म्हणजे खूप असंकीर्ण, म्हणजे भिन्न स्वभावाचे आहे. कोण आहे भिन्न स्वभावाचे? सत्व पुरुषयोः. सत्व म्हणजे बुद्धी, पुरुष म्हणजे चेतन तत्व. पण असं असताना देखील प्रत्यय अविशेष, परंतु बुद्धी आणि चेतन तत्व, पुरुष दोन्ही भिन्न असताना अविवेकामुळे, अज्ञानामुळे दोन्ही एक आहे असं प्रतीतीला येतं. आणि म्हणून तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम ही एक अवस्था आहे, आणि त्याच्या अतिरिक्त वृत्ती सारोप्य इतरत्र. जे चेतन तत्व एरवी हे बुद्धीच्या वृत्तीशी तदाकार होऊन आपल्याला भासत असते. वृत्ती सारोप्य इतरत्र असं का होतं? तर दोन्हीच्या मध्ये असणाऱ्या पृथक्करणाचं ज्ञान हे आपल्याला नसतं. प्रकृती वेगळा, पुरुष वेगळा, म्हणजे मी स्वतः चेतन तत्व वेगळं, आणि बुद्धी उपलक्षित असणारं सगळं शरीर हा समुदाय हा वेगळा आहे. पण तरी देखील सुख दुःख, शीत उष्ण, मान अपमान, हे सगळे बुद्धीचे धर्म असताना जेव्हा चेतन तत्व त्या बुद्धीशी तादात्म्य पाहून बुद्धीला म्हणजे प्रकृतीला, इंद्रियांना काही झालं की मी सुखी, मी दुःखी, मला मान, मला अपमान, मी स्वस्थ, मी अस्वस्थ, अर्थात हा प्रत्यय अविशेष, दोन्ही एकच आहे. प्रत्यय म्हणजे अनुभव. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही एकच आहे असा जो अनुभव येतो, त्या अनुभवालाच म्हणतात भोग. म्हणजे सुख दुःखाच्या संस्कारालाच, अनुभवाच्या संस्काराला भोग म्हणतात. मग प्रकृती आणि पुरुष हे दोन भिन्न असताना अविवेकाच्या मुळे दोन्ही हे एक वाटायला लागतात, आणि प्रकृतीचे धर्म, बुद्धीचे धर्म, चित्ताचे धर्म हे माझे आहे असं आपण स्वीकारायला लागतो. आणि मग जो सुखी दुःखी समजतो यालाच म्हणतात भोगा. हे हा भोग आहे, हा सुखदुःखाचा अनुभव आहे. हा कोणी दिला? हा दिला प्रकृतीने. कोणासाठी दिला? परार्थत्वात. परार्थ म्हणजे बुद्धीला हा जो सुखदुःखाचा अनुभव करून द्यायचा होता तो पुरुषासाठी परार्थत्वात. तर बुद्धीने ती जड आहे, जड पदार्थाचं प्रयोजन त्याच्यासाठी नसतं स्वतःसाठी. जड वस्तूंचं सगळं प्रयोजन हे दुसऱ्यासाठी असतं.
तुम्ही सगळे मोबाईल जवळ घेऊन आता ऐकत आहात, पाहत आहात, तेव्हा मोबाईल हा मोबाईलसाठी निर्माण झाला नसून मोबाईल आपण चेतन आहोत आपल्यासाठी निर्माण झाला, म्हणजे हा आपला परार्थ भोग आहे प्रकृतीचा. मी अनुभव घ्या माझा, असं ते सांगते. आणि म्हणून त्या प्रकृतीने आपल्या ठिकाणच्या गुणधर्माचा ह्या चेतन तत्वाने तादात्म्य केल्यामुळे हा अनुभव दिला. हा जो भोग आहे हा कोणासाठी आहे? हा परार्थात. हा एक टप्पा झाला. म्हणजे प्रकृतीचे सगळे क्रिया ह्या परार्थात म्हणजे चेतन तत्वासाठी असतात. पण दुसरं एक हे झालं परार्थ ज्ञान. आणि दुसरं आहे स्वार्थ ज्ञान. म्हणजे ते चेतन तत्व स्वतः साक्षी रूप आहेत, चैतन्य रूप आहेत. त्या साक्षी रूप चैतन्य रूप तत्वाच्या ठिकाणी जर संयम केला, परार्थात संयमात, स्वार्थ संयमात, स्व अर्थ, स्व म्हणजे चैतन्य, अर्थ म्हणजे प्रयोजन. जेव्हा आपण चेतन तत्वाच्या ठिकाणी धारणा, ध्यान आणि समाधी यांच्या माध्यमातून संयम करू, तेव्हा त्या पुरुष तत्वाचं ज्ञान होण्यासाठी आपल्याला प्रकृती किंवा बुद्धी आणि बुद्धीतल्या वृत्तींचा यत्किंचितही सहाय्य घ्यावं लागत नाही. कारण मुळात बुद्धी आणि बुद्धिवृत्ती जड आहेत. बुद्धी आणि बुद्धिवृत्ती जड असल्यामुळे त्या चेतन तत्वालाच प्रकाशन करू शकत नाही, ज्ञान करून देऊ शकत नाही. आणि म्हणून चेतन तत्वाच्या वरती संयम केला असताना, म्हणजे धारणा, ध्यान यांचं एकत्रित म्हणून संयम केला असताना चेतन तत्व स्वतःच स्वयंप्रकाशित आहे. त्याच्यामुळे बुद्धीच्या ठिकाणी ज्ञानशक्ती येते आणि ज्ञानाचा व्यवहार होतो. पण चेतन तत्वाला ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही चेतन तत्वाची आवश्यकता नसते. कारण चेतन तत्व, आत्मतत्व हे स्वयंप्रकाशित आहे. आणि म्हणून स्वार्थ संयमात, स्व अर्थ, स्वनाम पुरुष, अर्थ म्हणजे प्रयोजन, त्या पुरुषाच्या ठिकाणी, चेतन तत्वाच्या ठिकाणी जर संयम केला असताना आपल्याला जे ज्ञान होतं त्या ज्ञानाला पुरुष ज्ञानम म्हणजे आपल्या चैतन्याचं ज्ञान होतं. चैतन्याचा साक्षात्कार होतो, कैवल्य प्राप्त होतं. हे कशामुळे? हे विवेकाच्या मुळे. पण आता इथे विभूतीचं प्रकरण चाललं असल्यामुळे केवळ ह्या चेतन तत्वावरती म्हणजे स्वार्थ चेतन तत्वावरती संयम केला असताना त्या पुरुषाचं म्हणजे चेतन तत्वाचं ज्ञान होतं. म्हणून सगळ्या फिलॉसॉफरनी, सगळ्या दार्शनिकांनी आत्मा हा, त्यामध्ये विशेषतः सांख्यांनी आणि वेदांत्यांनी, पतंजली योगदर्शनकारांनी आत्मा हा स्वयंप्रकाशित आहे. त्याच्या ज्ञानासाठी दुसऱ्या कोणाची ज्ञानाची आवश्यकता नसते. मग तो अंधारामध्ये पडलेल्या वस्तूसाठी प्रकाशाची आवश्यकता आहे. पण स्वयंप्रकाशित असणारा जर बल्ब किंवा दिवास लावला असेल तर तो प्रकाशित झालेला दिवा किंवा प्रकाशित असलेला बल्ब त्याला शोधण्यासाठी दुसऱ्या एका प्रकाशाची, दिव्याची आवश्यकता नसते. कारण दिवा हा स्वयंप्रकाश, त्या उदाहरणापुरता प्रकाशित आहे. तसं चेतन तत्व हे स्वतः स्वयंप्रकाशित असल्यामुळे त्या चेतन तत्वाच्या ठिकाणी श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन याचं पुन्हा चिंतन मनन जर केलं तर ते चेतन तत्व मी आहे अशा स्वरूपाचं पुरुष तत्वाचं ज्ञान होतं. असं हे
सत्वपुरुषयोः अत्यंत असंकीर्णयोः प्रत्ययाविशेष भोगः परार्थत्वात् आणि स्वार्थ संयमात पुरुष ज्ञानम, असा ह्या सूत्राचा अर्थ आहे. एकाग्रतेने तन्मयतेने या सूत्राच्या शब्दांकडे पाहिलं आणि स्वस्वरूपाचं अनुसंधान करण्यासाठी अत्यंत महत्वाचं हे सूत्र आहे. यालाच तुम्ही कैवल्य म्हणा, याला तुम्ही तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम म्हणा, यालाच योगाचं प्रयोजन म्हणा. आणि म्हणून योगाचं प्रयोजन जे कैवल्य, त्या कैवल्याचं स्वरूप सांगण्यासाठी काही श्लोक समाधी पादात आहे, काही श्लोक साधन पादात आहे, काही श्लोक सूत्र विभूती पादात आहे आणि काही सूत्र हे कैवल्य पादात आहे. म्हणजे कैवल्य पादामध्ये जरी कैवल्याचा विचार असला, पण त्या कैवल्याचा विचार आपाततः ह्या चारही पादामध्ये आलेला आहे. म्हणजे समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि नंतर आहे कैवल्यपाद. याचं सूक्ष्म निरीक्षण परीक्षण केलं तर आपल्या सहज ध्यानी येईल. आज हनुमंत जयंती आहे, हनुमान जयंती आहे. शक्तीची, ज्ञानाची, योगाची उपासना आपल्याला हनुमंतरायाच्याकडनं त्याची प्रेरणा भेटू शकते. वायुपुत्र आहे, अंजनी सूत आहे. जन्मल्याबरोबर सूर्योदयाच्या समयी जणू काही हे फळ खायला भेटणार आहे या उद्देशाने झेप घेतली असताना त्याच काळात राहू सुद्धा सूर्याकडे जातो. सूर्याला वाटलं हा राहूच आहे की म्हणून वज्रघात केला जातो, त्याच्या हनवटीला लागतं. तिथे पुढे हनुमान नाव प्राप्त होतं. व्याकरणाचे आचार्य, संगीताचे आचार्य, योगाचे आचार्य, भाषण कलेचे आचार्य, उत्तम सेवक, उत्तम भक्ती, उत्तम समर्पण आणि सप्त चिरंजीवापैकी असणारे हनुमंतराय आपल्या सगळ्यांना योगामध्ये यशस्वीता, सफलता, उत्साहता हनुमंतरायाच्याकडनं प्राप्त व्हावी, ह्याकरता आपण हनुमंतरायांना प्रार्थना करूया. आणि ह्या 35व्या सूत्राचा विचार आटोपत्या शब्दामध्ये या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या काही दिवस, एक 4-5 दिवस तरी सकाळचे योग सूत्राचे वर्ग होणार नाही. ही तशी सूचना 2-3 दिवसांनी देईल. थोडा घशाच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे हा आपण योगसूत्र 2-4 दिवस बंद ठेवणार आहोत, याची दक्षता घ्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.